चला वळूया मॅच कडे. टॉस जिंकला इथे आणि घेतले प्रथमतः क्षेत्ररक्षण गावदेवी यंगस्टार आडणी संघानं. सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दरम्यान वळूया मॅच कडे. थँक्यू सुभाजी कदम साहेब. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बघायला मिळेल गावदेवी यंगस्टार आडणे संघाचा. सुजित पाटील, वन ऑफ द बेस्ट बॉलर यंगस्टार गावदेवी यंगस्टार आडणे संघाचा सुजित पाटील. तर समोर नयन पाटील आणि जीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. स्ट्राईकला ते मिस्टर नयन पाटील आणि नॉन स्ट्राईकिंगकडे आपण जीतला बघतोय. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये पंकज 11 रावळे या संघाकडनं खेळताना आपल्याला बघायला मिळतील. सुजित पहिलं षटक घेऊन एक प्रतिम गोलंदाज आहेत आपल्या संघातील. गावदेवी यंगस्टार आडणे म्हटल्यानंतर सुजित पाटील यांचा रोल भरपूर मोठा असतो आणि तोच गोलंदाजी ट्रॅकवर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू, एक डीप काउ कॉर्नर आणि एक लॉंग ऑफ. वळूया सुजित पाटीलच्या गोलंदाजीकडे आणि नयन पाटील समोर आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिला चेंडू फक्त दिशा दिले हळवारपणे ऑफ ड्राईव्ह करताना ऑफ दी मार्क. एक धाव इथे बघायला मिळेल नयन पाटील यांच्याकडनं. गुड स्टार्ट. दुसऱ्या बाजूने जीत पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत. दोन्ही बंधू आहेत. अनेक वर्ष खऱ्या अर्थाने श्री जागमाता रावळे संघासाठी एक उपयुक्त क्रिकेट ज्यांनी खेळल्याने आज पंकज 11 रावळेच्या माध्यमातून 2 हात करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आई जागमाता रावळेचा आशीर्वाद सदैव या संघावरती राहिला आहे आणि सातत्याने एक चांगलं क्रिकेट बघायला मिळत आहेत. मिस्टर जीत पाटील वन ऑफ द बेस्ट प्लेयर म्हणून ज्याची चर्चा आहे. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता असणारा फलंदाज जीत. बॉल नक्कीच असेल या ठिकाणी सुजित. तर फील्ड कडून थोडंसं साऊंड इथे ऐकायला आला आणि त्यानंतर आपण बघतोय जीत पाटील पुनश्च कॉन्सन्ट्रेट करताना मॅचकडे. लीग स्टेजची आखरी मॅच शेवटची लढत आपण बघतायत. गावदेवी यंगस्टार आडणे वन द टॉस आणि इलेक्टेड बॉल फर्स्ट. आमंत्रित केले पंकज 11 रावळेला प्रथम बॅटिंगसाठी. ते बघायला मिळतोय मिस्टर जीत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटला ब्रश करतोय, गलीला ट्रॅव्हल झालाय, थोडंसं फंबल तिथे बघायला मिळतंय. ते मात्र दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट नाहीये. धावसंख्या 1ने 2 वर स्थिरावली जाईल. आज मात्र गावदेवी नवसई, ओमकार बॉय जेडवन, जय महाराष्ट्र भाताने, साईकता बिरवाडी, श्रेय 11 टेंबोडे, प्रिस्मे 11 मुरबे, पंकज 11 रावळे आणि गावदेवी यंगस्टर या 8 दिग्गज संघाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं कौशल्य दाखवताना एकविरा चषक. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. सन्माननीय राहुल ची प्रकाश पाटील साहेब आमची रजा घेताना वेलकम. खऱ्या अर्थाने एक चांगलं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला, त्यासाठी आम्ही सन्माननीय रुपेची नरेश पाटील साहेबांच्या माध्यमातून थँक्यू म्हणतोय आणि धन्यवाद देतोय. राहुलजी पाटील साहेबांना आपला अमूल्य वेळ या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्याने एक सदिच्छा भेट आपण बघतायत. राहुल पाटील सरांच्या माध्यमातून धावसंख्या स्थिरावली आणि धावसंख्या 3. पुढचा चेंडू सुजित पाटील. ओ यावेळेला फक्त दिशा दिलाय, स्वीप केलाय, स्लॉक स्वीप आणि चेंडू सरळ जाते, तो खोदून काढलाय. वन्स बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. 4 चौकार.
थँक्यू. धावसंख्या 7 वर स्थिरावले जित पाटील. आपला क्लास दाखवत आहेत. छोटा पॅक बडा धमाका. सातत्याने मैदानाच्या चौफेर टोळीबाजी करणं हा याचा क्लास राहिला. ट्रेडमार्क, झाक्या, ट्रेलर, सिग्नेचर शॉट सर्व काही सातत्याने दाखवताना पुढचा चेंडू अंधी टोस खेळण्याचा प्रयत्न. सुजित पाटील भन्नाट वेग डॉट बॉल. कासी येत आहे सुजित पाटीलची. चौकार आलाय. थोडस पुढे चेंडू आणि त्यानंतर सुजित पाटील सावरत आहे स्वतःला. चांगला चेंडू. इट्स अ डॉट बॉल. स्कोर 7 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. चांगलं कमबॅकिंग करताना जित पाटीलच्या अगेन पुढचा चेंडू. यावेळेला पुनश्च ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय डीप गलीला. ट्रॅव्हल होताना वेगानं चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ. तदवर 2 धाबा कंप्लीट आणि नयन पाटील वेगानं जात आहेत. 3 धाबा परिपूर्ण होताना स्कोर 3 ने फ्लाय झालाय. 1-0. 10 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात आणि 10 धाबा स्कोर कार्ड वरती एसटीच आहे. थँक्यू. तर आमची धावसंख्या नोंदक अमर पाटील असं सांगतायत की रावळे संघाची धावसंख्या झाली 10 धावा. 10 धावा बिनबाद अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. खरं तर काही खेळाडू अनुपस्थित आहेत. याच वेळेबद्दल सतर्क करा. 25 मिनिटांचा कालावधी 5 षटकांसाठी निर्धारित करून दिलेला आहे आणि ही पहिली अधिकृत सूचना पंचांच्या वतीनं मिळालेली आहे टीम आडणेला. खरं तर ज्या गावातून प्रमोदजी शेडगे बिलॉंग करतात, गावदेवी यंगस्टर आडणे संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय आणि आडणे गावापासून सुरुवात करताना महाराष्ट्रातील विविध स्पर्धांमध्ये आपण प्रमोदजी शेडगे यांचा आवाज ऐकतो. मागच्याच वर्षी आपण सुप्रीमो चषकामध्ये देखील त्यांचा आवाज ऐकला. 70-70च्या वेगवेगळ्या बिग बॅशमध्ये देखील प्रमोदजी शेडगे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो आणि पालघरमधील जवळपास सर्व स्पर्धांमध्ये प्रमोदजी शेडगे यांचा आवाज आपण ऐकत आलेलो आहोत. तर त्यांच्याच गावचा संघ खेळतोय, क्षेत्ररक्षण करतोय गावदेवी यंगस्टार आडणे. पहिलं षटक होतं गोलंदाज सुजितचं, ज्यामध्ये त्यांना विकेट तर मिळाली नाहीये पण तरी देखील त्यांनी इकॉनॉमिकल राहण्याचा प्रयत्न केलाय. आता बॉलिंग ट्रॅकवर नितीन येत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर फलंदाज आहेत ते म्हणजेच जीत, ज्यांच्या वतीने आतापर्यंत 8 धावांचं योगदान मिळालेलं आहे. निहिल यांचे पिताश्री हरेश्वर किणी यांचं आगमन. यावेळी स्टॅप केल्या बॉलला अवे फ्रॉम द बॉडी. विड्थ मिळाली होती. खरं तर चांगला स्ट्रोक सजवू शकले होते कारण डीप मध्ये प्रोटेक्शन नव्हतं. लॉंग ऑफ पासून जर आपण लॉंग स्टॉप पर्यंत पाहिलं तर कोणीच अवेलेबल नव्हतं, तर त्याच संधीचा फायदा उचलणं आवश्यक होतं पण तसं काही जमलं नाही. फलंदाज जीतला. स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईकवर आता नयन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत धावसंख्येचा वेग नियंत्रणामध्ये आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या म्हणजेच गावदेवी यंगस्टर आडणे या संघाच्या गोलंदाजांच्या वतीने आतापर्यंत चांगलीच सुरुवात मिळाली या डावाला. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला आहे, त्याच्यामुळे फ्लाय स्लिप, पॉइंट, लॉंग ऑफ थोडासा वाईडिश, मिड ऑफ फाय सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन, स्क्वेअर लेग, फाईन लेग. तर क्षेत्ररक्षणाची सजावट करताना इतका वेळ घेऊ नका. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे तर ते तर साहजिकच आहे. तुम्हाला त्या सिच्युएशनला फेस करायचंच आहे जेव्हा क्रिकेटचा खेळ खेळता. पुढचा बॉल फिरून मारलाय आणि बॉलला फिरवलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. मिळतील या धावा 6. नयनच्या बॅटमधून येतोय धडाकेबाद षटकार. आडणे गावातल्या गावदेवीवर आधारित हे गाणं तुम्हाला ऐकायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीनं हे गायन संगीतबद्ध केलेलं आहे. दरम्यान स्वागत गोलंदाज नितीनचं षटकारानं करतोय फलंदाज नयन आणि काही खेळाडू जरी अनुपस्थित आहेत पण एक चांगला खेळ रावळे संघाकडून नेहमीच आपण पाहिलेला आहे. पालघर जिल्ह्यातील विविध स्पर्धांमध्ये आपण रावळे संघाला खेळताना पाहतो आणि त्याचमुळे एक यशस्वी जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी चांगला खेळ देते. एका बाजूला नयनच्या वतीने एक षटकाराला एक चौकार जीतच्या बॅटमधून आलेला आहे. त्याचमुळे दोन्ही फलंदाज जवळपास सेट झालेले आहेत. 8 चेंडूचा खेळ संपलाय आणि 8 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे. प्रथम फलंदाजी करताना पंकज 11 रावळे या संघाची 17 धावा, 70 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. मजा येईल हा सामना पाहण्यासाठी. दोन्ही संघ एकमेकांना ओळखतायत. अभ्यास तर दोन्ही संघांचा परिपक्व आहे पण काही गोष्टी तुम्हाला इम्प्रूव्ह कराव्या लागतात आणि तेच इम्प्रूव्हमेंट फलंदाजांचं सातत्याने पाहायला मिळते.
चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना हे नम्र निवेदन आम्ही करू इच्छितो. पंचांचा जो कॉल आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. जर मॅच बॉल आला असेल तर त्वरित घ्या, पण पंचांचा कॉल घ्या. आपण पाहतोय आई एकविरा चषक साखरे, एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय, ज्या स्पर्धेच्या माध्यमातून लोकल टॅलेंटला प्रमोट करण्याचं काम गेल्या 16 पर्वांपासून रुपेश पाटील करतायत. आणि म्हणूनच प्रत्येकाची आवडीची स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख आवर्जून कोणीही करतं. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार, नितीन. फुल टॉस बॉल, जसा आला तसा बॉल गेला, स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आता मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. ऍक्शन मोड मध्ये देतोय फलंदाज नयन, लगातार दुसरा षटकार. धावांचा वेग वाढतोय. खरं तर थोडं सहकार्य गोलंदाजाच्या वतीने सुद्धा फलंदाज नयनला मिळते आणि त्याचमुळे आता त्याचा स्ट्राईक रेट सुद्धा वाढलेला आहे आणि तो सातत्यानं एअर स्ट्राईक करतोय या षटकामध्ये. आणि बॅक टू बॅक 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून मिळाले आहेत. तर संघाला पंकज इलेव्हन रावळे संघ पोहोचलेला आहे 23 वर, 23 रन्स ऑन बोर्ड. पूर्वार्ध तर या षटकाचा रावळे संघाच्या नावावर गेलाय. पण पाहूया गावदेव यंगस्टार आडणे संघाकडून नितीनचा अप्रोच कसा राहतोय. काउंटर अटॅक पाहायला मिळेल का? क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा तुम्ही गोलंदाज आहात तुम्हाला 6 ऑपॉर्च्युनिटीज मिळतात आणि त्याचमुळे आता त्याच ऑपॉर्च्युनिटीचा फायदा खरं तर नितीनला उचलावा लागेल. नितीन तयार, वेग वाढवला, हलक्या त्याने बॉलला स्टीअर केले. क्षेत्ररक्षक आहेत, बॅकवर्ड पॉईंटला पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केले. स्ट्राईक रोटेट केले जाते. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट यालाच म्हणतात की जो बॉल तुमच्या रीचमध्ये नाही आहे अशा वेळेला तुम्हाला स्ट्राईक रोटेट करायचीच असते आणि तीच स्ट्राईक रोटेट करताना आता जीतला स्ट्राईकवर आणलेलं आहे नयनने. धावसंख्या पाहतोय झालेली आहे 24 धावा, 24 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातला संपलेला आहे. दोन्ही फलंदाज जवळपास सेट झालेत आणि त्यांच्या वतीने धावांचा वेग सुद्धा सातत्याने वाढवला जातो. या षटकात एकही डॉट बॉल आला नाहीये गोलंदाज नितीनच्या वतीनं. प्लेसमेंट बघा, हलक्या हाताने बॉलला प्लेस केलं, कव्हरला क्षेत्ररक्षक होते, पोचले, थ्रो केला बॅटिंग एंडला, एक सिंगल कंप्लीट केली. दोन्ही खेळाडूंचा एकमेकांवरचा विश्वास दिसून येतोय. एकादवीची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 25 रन्स. शेवटचा एक बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी व्यवस्थित जपाव्या लागतात आणि त्याचमुळे कुठल्या चेंडूला तोडायचंय आणि कुठल्या चेंडूला सोडायचं हे बाण फलंदाजाला असायला. यावेळेस जीतने हलक्याताने खेळताना स्ट्राईक रोटेट केली आणि या षटकात ज्याचा दबदबा या अगोदर आपण पाहिला होता तोच फलंदाज स्ट्रायकर एंडला पोहोचतोय, तो म्हणजेच नयन. परत टाकावा लागेल हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. अजूनही हे षटक काय संपण्याचं नाव घेत नाहीये. व्हाईट बॉलची एकदा मिळते टीम पंकज 11 रावळेला आणि धावसंख्या पोहोचते 26 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी या दोन फलंदाजांची पंकज 11 रावळे या संघासाठी. दोघंही फलंदाज जबाबदारी ओळखून खेळत आहेत. धीम्या गतीचा डीप होणारा फुल टॉस पण वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय आणि कुठेतरी आता प्रेशर दिसतोय गोलंदाज नितीनवर. प्रेशर मैदानाच्या बाहेर ठेवून तुम्हाला खेळायचं असते तरच तुमचं ॲग्रेशन कुठेतरी संघाच्या कामी येतं आणि आतापर्यंत तो फायदा तर फलंदाजांचा दिसून आलेला आहे पहिल्या 2 षटकांमध्ये. आणि नको असलेला रेकॉर्ड जाईल आता नितीनच्या नावावर, म्हणजेच व्हाईट बॉलची तिकडी पूर्ण केलेली आहे आणि धावसंख्या झाले 28 रन्स ऑन बोर्ड. माघार घेऊन चालणार नाही जर संघाला आधार द्यायचा असेल तर आणि तेच मनात ठरवून खेळावं लागेल गोलंदाज नितीन यांना. आतापर्यंत 5 चेंडूंवर धावांची उलाढाल स्कोरशीटवर आपण पाहतोय. धीमी गती, आउटसाइड एज, बॉल जातोय शॉट थर्ड मॅनला, क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर तोपर्यंत एक धाव मिळते. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय नयन. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झाली 29. टीम पंकज 11 रावळे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा ऐकूया आवाज अजित पाटील सरांचा.
29 ऑन अ स्कोर कार्ड. एक चांगलं फाउंडेशन बिल्ड केलं जाते 14.50च्या सरासरीने. दोन्ही बंधू सुंदर बॅटिंग करताना कावदेवी यंगस्टर आडणे संघाच्या विपक्षामध्ये आपण बघतायत. नुकताच संदीपजी म्हात्रे त्यांचं शुभागमन झालंय, त्यांचे करतोय आम्ही वेलकम. पालघर स्पोर्ट्स म्हटल्यानंतर त्यांची प्रमुख भूमिका असते मेंटॉरची, आणि खऱ्या अर्थाने संघ बांधणीमध्ये एक महत्त्वाचं काम त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते, आणि त्यांचं शुभागमन झालं. वेलकम संदीपजी म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 29 आणि गोलंदाजी ट्रॅकवर सुजित पाटील. न्यूमान सुजित पुनश्च तयार होताना 29 धावा झालेले आहेत. मागच्या षटकामध्ये धावा आल्या अमर पाटील आम्हाला सांगतायत 19 धावा तब्बल. त्याच्यामध्ये 2 षटकार नयन पाटीलच्या बॅटमधनं बघायला मिळाले आहेत. एक चांगलं फाउंडेशन बिल्ड केलं इथे. पंकज 11 रावळे, श्री चाकमाता रावळे हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. पुढचा चेंडू सुजित पाटील, क्लास भरपूर आहे. विकेटच्या शोधामध्ये सुजित मात्र मार्गस्थ होत आहेत. ओ यावेळेला थोडंसं वेगवान चेंडू होता, ऑन साईडला मात्र फ्लिक करतायत. धावसंख्या सिंगलने 30वर पोहोचेल. 30 धावा विदाउट लॉस आपल्याला बघायला मिळत आहे. दोन्ही बंधू जिम्मेदारी खूप चांगली हँडल करतायत, आणि खऱ्या अर्थाने त्यांना माहिती आहे आज जी मोठी जिम्मेदारी आहे ती कशा पद्धतीने पुढे घेऊन जायची, आणि संघातील परिपक्व खेळाडू म्हणून कशा प्रकारे उदयास यायचं आहे हे दाखवून देण्याची आज जी वेळ आहे ती खऱ्या अर्थाने जीत पाटील आणि नयन पाटील यांच्याकडे आहे. 30 रन्स. पुढचा चेंडू घेऊन सुजित, वेगवान चेंडू लेगस्टिकला सोडून गेलाय. विरल सर दर्शवताना इट इज अ वाईट बॉल, एक्स्ट्रा झिरोपाना 31. वेगवान चेंडू होता परंतु थोडासा लेगस्टिकच्या बाहेर गेलाय, आणि सुजित विचारतायत की नक्कीच डाऊन द लेग सम चेंडू आहे. प्रयत्न करावा लागेल सुजितला. महत्त्वाचा गोलंदाज आहे. इथून एखादा विकेट किंवा लेंथ लाईनला मेंटेन करणारी गोलंदाजी हवी आहे कावदेवी यंगस्टर आडणे संघाला. या वेळेला ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग, डॉट बॉल. चांगला चेंडू हाताळलाय सुजितनं. एक फ्रंटलाईन गेंदबाज म्हणून एक मोठी जिम्मेदारी असते. एक मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी पहिलं षटक भरपूर महत्त्वाचं असतं. एका बाजूने आपण पंकज 11 रावळी संघ बघतोय. श्री चाकमाता रावळी या ठिकाणी खूप चांगली पद्धतीने फाउंडेशन बिल्ड केलं, आणि तिसऱ्या षटकामध्ये आपलं अधिराज्य हे कायम ठेवलंय. अमर पाटील दर्शवताना स्कोर मात्र पोहोचलाय तो 31. 31 धावा. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना सुजित, समोर जीत फक्त स्टिअर केलं. यावेळेला लक फॅक्टर खूप चांगला आहे. ओ माय गॉड, डायरेक्ट इट इज ऑलवेज डेंजरस आपण बघतोय. प्रयत्न चांगला होता, जीवनदान इथे मिळालंय, आणि धावसंख्या 32. सुजित यांचा जबरदस्त चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला. पकडल्यानंतर त्याच एलिव्हेशनमध्ये खूप चांगला थ्रो बघायला मिळाला, परंतु लक फॅक्टर जीतची चांगली आहे. 32 धावा. चेंडू संपलेले आहेत या षटकातील 3. चेंडू क्रमांक 4. पुढचा चेंडू, ओहो भन्नाट वेग, डॉट बॉल. आता वेगावरती नियंत्रण आणि एक सुंदर भन्नाट वेग बघायला मिळतोय. सुजित यांचा अपील केला होता यावेळेला. पंच मात्र म्हणतायत नॉट आउट. 32. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना सुजित, टोस खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला खांद्याचा चांगला उपयोग आहे. भन्नाट वेग, आणखीन एक डॉट बॉल. 32. आणि या षटकातील शेवटचा चेंडू आहे. फक्त 3 धाबा खर्च केलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. नयन, आणि इथे पोलचा फटका, खेळतोय सरळ, आणि इथे अनुभवाची कमी जाणवलंय, आणि 3 धाबा कंप्लीट होत आहेत. 2 सॉरी, धावसंख्या 2 ने पोहोचली ती 34. खेळाडू आपण बघतोय मिस्टर अमित बरफ. अनुभवाची कमी ही क्लिअर केली त्याने, कारण जर परिपक्व खेळाडू असता एक हाताने सूर्य झाकण्याचा प्रयत्न केला असता,
आणि झेल नाही, परंतु तो चेंडूला हात स्पर्श करू शकला असता. तिथे मात्र थोडीशी चुकी झाली. 3 षटकं कंप्लीट झालेले आहेत आणि धाबा 34. थँक्यू. मागच्या षटकात अजित सर धावसंख्याचा वेग बऱ्यापैकी मंदावलेला आहे, कारण गोलंदाज चांगल्याच दर्जाची गोलंदाजी सादर करताना पाहायला मिळाला. सुजित ज्यांनी पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या होत्या, त्यांनी दुसऱ्या षटकात 5 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल राहिल्या 7.50 ची इकॉनॉमी त्यांची आपण पाहिली. दुसरं षटक, चला वेळेवर सतर्क करा, जास्त वेळ नाहीये, नाहीतर मग पेनल्टी लागेल. ओव्हर ब्रेकमध्ये तितका टाइमपास नको. आणि टीम 16.5 मिनिटांचा कालावधी आपण पहिल्या 3 षटकांसाठी घेतलेला आहे. तर 25 मिनिटात जर तुम्ही 5 षटकं पूर्ण केली नाहीत तर मग पेनल्टी लागू होईल, मग कुठल्याच सूचनेचा विचार केला जाणार नाही. तर बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत विशाल. 4थ्या षटकाचं या ठिकाणी पाहूया. खेळ एकंदरीत कुठल्या संघाच्या बाजूने जातोय. पहिली 3 षटकं तर चांगलीच खेळून काढलेत खरं तर पंकज इलेव्हन रावळे संघाच्या दोन्ही फलंदाजांनी. बॅकची एज, बॉल फ्लाय स्लिपला, क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. चांगला स्टॉप, सर्कलच्या आतमध्ये थ्रो बॅटिंग एंडला, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. खूप वेगानं ही घटना घडली. खरं तर विकेटची तर आवश्यकता आहेच, त्याचमुळे ते प्रयत्न आता जिद्दीचे दिसून येत आहेत गावदेवी यंगस्टर आडणे या संघाचे. एक धाव पूर्ण करून स्ट्राईक रोटेट केलेल्या फलंदाज जीतने स्ट्रायकर एंडला आता नयन पोहोचत आहेत. नयनच्या वतीने आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार आपण पाहिले आणि 10 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान आतापर्यंत नयनचं मिळालेलं आहे. आणि जीत गिल तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळतोय. 100च्याहून जास्त स्ट्राईक रेट जीतचा आहे. 9 चेंडू 12 धावा. पुढचा बॉल विशाल पंच केलंय. बॉलला एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पण बॉल जातोय मागे डीप मध्ये. प्रोटेक्शन स्वीपर कव्हरला, पण 2 धावा काय रोखू शकत नाहीये. फलंदाज चांगल्याच लईमध्ये आता आलेले आहेत, कारण जवळपास 15हून जास्त मिनिटांचा कालावधी जेव्हा ते खेळपट्टीवर व्यतीत करतात अशा वेळेला ते चेंडू व्यवस्थित साईट होतो, त्यांचं हँड आय कोऑर्डिनेशन व्यवस्थित जुळतं आणि तेच आता सातत्याने प्रत्येक बॉलवर पाहायला मिळते. विशालने पहिले 2 चेंडू हाताळले, 3 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल विशाल, अराउंड विकेट. धीम्या गतीचा बॉल, दिली दिशा आणि गोलंदाजाची बदलली दशा. बॉल जाईल बॅकवर्ड स्पेअर सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. चौकार. सेट बॅटरला फुल टॉस बॉल देणं म्हणजेच स्वतःच्या पायावर धुंडावरण, आणि तेच पाहायला मिळालं. खरं तर यॉर्करवर जायचं होतं गोलंदाज विशालला, पण तसं काही घडलं नाहीये. व्यवस्थित मनासारखा चेंडू हाताळला गेला नाही आणि त्याचमुळे त्याच गोष्टीचा फायदा फलंदाज नयनने उचलला आणि फुल टॉस बॉलवर 4 धावा आपल्या संघासाठी नोंदवल्या. धावसंख्या पोहोचते आता 41 वर. 41 रन्स ऑन बोर्ड. आपण आज एक अर्धशतक सुद्धा पाहिलं, त्याचमुळे आता अर्धशतकी भागीदारी पाहणार आहोत का पहिल्या विकेटसाठी, कारण आतापर्यंत 41 धावा बनलेल्या आहेत. एकही विकेट न गमावता पंकज इलेव्हन रावळे. लेंथ बॉल होता, लॉफ्ट केलाय बॉलला. कव्हर झोन मध्ये चांगला क्षेत्ररक्षण अपेक्षित आहे, पण पाहूया बॉल चेस केला जाईल का. बॉल चेस करण्याचा प्रयत्न चांगला होता, पण प्रयत्न पडले कमी आणि मिळते 4 धावांची हमी. येतोय चौकार. दुखापत झाली आहे का बघा, चेक करा प्लीज. बघा जरा क्षेत्ररक्षण करताना देखील काळजी घ्या मित्रांनो. जो बॉल तुमच्या आवाक्यात नाहीच आहेत, तर मग आवाक्याच्या बाहेरचे प्रयत्न करून उपयोग होत नाही. त्याचमुळे हे नम्र निवेदन आहे प्रत्येक खेळाडूला की आपला आवाका सांभाळून क्षेत्ररक्षण करा.
बघा भूषण खंडाळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाला होते, ज्यांनी 2 वेळा 6 चेंडू 6 षटकार खेचण्याचा विक्रम नोंदवलेला आहे आणि आज देखील तशी अपेक्षा आहे. त्यामुळे दुखापत गंभीर नसावी असंच आम्हाला वाटतंय, अशीच अपेक्षा आहे, हीच प्रार्थना आहे. म्हणून मित्रांनो तुमचा आवाका बघा, तुमच्या आवाक्यात जर बॉल आहे तर पळा, प्रयत्न करा, कारण प्रयत्न करण्याची देखील एक लिमिट असते आणि त्याच्यामुळे ते लिमिटेशन ओळखून क्षेत्ररक्षण कराल अशी अपेक्षा मी बाळगतोय. दुखापत गंभीर नाहीये. आईस पाहिजे काय? रिलीज स्प्रे. येस, फर्स्ट एड किट आपण प्रोव्हाइड करूया मैदानाच्या आतमध्ये. तर यंगस्टार आडणे संघ थोडासा अडचणीमध्ये आहेत आणि म्हणूनच क्षेत्ररक्षण सुद्धा त्या दर्जाचं व्हायला हवं, तसाच अप्रोच राहिला होता. क्षेत्ररक्षक बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचल्यानंतर त्यांनी ती उडी घेतली आणि त्यामुळे हलकीशी दुखापत त्यांच्या हातांना झालेली आहे. दरम्यान धावसंख्या झाली आहे 4थ्या षटकातले 4 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत आणि 45 धावा. 45 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. सबस्टिट्यूशन चला सबस्टिट्यूशन पाठवून द्या. गावदेवी यंगस्टर आडणे आपला सबस्टिट्यूशन पाठवून द्या प्लीज. त्याला थोडा रेस्ट करू द्या. ही विल बी ओके डेफिनेटली. भूषण आजचं मैदान देखील गाजवायचं आहे, थोडा रेस्ट कर. 2 षटकांचा रेस्ट घे. नक्कीच तुझ्याकडे ती कॅपेबिलिटी आहे. यू कॅन डू इट फॉर युअर टीम. तर चला मॅच ऑन करूया. धावसंख्या झालेली आहे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 45 धावा आणि लगातार 2 चौकार खेचलेत. नयन एका वेगळ्याच आवेशात दिसतोय आणि आज त्यांना मौका मिळालाय सुरुवातीच्या क्रमावर खेळण्याचा. तर अशा वेळेला तो मन भरून खेळ देतो आपल्या संघाचा आणि त्याला तितकीच चांगली साथ जीतच्या वतीने मिळते. 2 भाऊ एकमेकांना कसं सहकार्य करतात ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हलका त्याने ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत स्वीपर कव्हरला बॉलवर पोहोचलेल्या वेळेस पुन्हा एकदा स्ट्रगल संपण्याचं नाव घेत नाहीये गावदेवी यंगस्टर आडणेचं. 2 धावा मिळतात. बॉलिंग एंडला अचूक थ्रो. खरं तर एक परंपरा आहे यंगस्टर आडणे टीमची. वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन एक चांगलं क्रिकेट त्यांच्या वतीने नेहमीच आपण पाहत आलेलो आहोतच आणि मला असं वाटतं प्रमोद शेडगे सर सुद्धा आज तुमच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. ती मानाची जर्सी आपण त्यांना वितरित केलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून प्रमोदजीने चांगला खेळ दिलाय आणि आता मात्र 4थ्या षटकाच्या शेवटच्याच बॉलवर परतावं लागते फलंदाजाला. विशालच्या खात्यात जाते विकेट आणि परतावं लागते बॅटर. इन फॉर्म बॅटर नयन बॅक टू डग आउट. सो थँक यू. न्यूमान येत आहेत मिस्टर हरीश विरकिनी एच के मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. AB चषक म्हटल्यानंतर महत्त्वाची जिम्मेदारी एक अप्रतिम नियोजनाची भूमिका ज्यांच्याकडे असते ते हरीश विरकिनी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर HK दाखल होत आहेत आणि प्रामुख्याने हरीश विरकिनी यांची खूप चांगल्या पद्धतीचा जो क्लास आहे तो इथे गरज आहे. पंकज इलेवन श्री चागमाता रावळे संघाला गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय सतीश जाधव येत आहेत. समोर जीत नौसाकींकडे हरीश विरकिनी. प्रचंड अनुभव आहे. एक वेळ अशी होती मनीषजी की हरीश विरकिनीच्या नावावरती निहिल किनीला ओळखलं जायचं. आता थोडंसं दिवस परिवर्तन झालेले आहेत आणि निहिल किनीच्या नावावरती हरीश विरकिनी यांची ओळख निर्माण झाले. बघूया मैदानाच्या आतमध्ये सतीश जाधव येत आहेत. समोर जीत यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आम्हाला दर्शवत आहेत. 9 चेंडू आणि 12 धावा. स्विच हिट. हा क्लास आहे या खेळाडूचा.
चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, धावसंख्या पोहोचलंय ती 50. 51. सातत्याने अनेक स्पर्धामध्ये चांगली बॅटिंग ज्यांच्या माध्यमातून बघायला मिळते तो म्हणजे जित पाटील. आज मात्र वन मॅन आर्मीचा रोल अदा करताना, संकट काळामध्ये खऱ्या अर्थाने खूप चांगली बॅटिंग करताना एक परिपक्वतेची एक वेगळी ओळख ज्याच्या माध्यमातून निर्माण होते. जित पाटील संयमी आणि आक्रमकतेचा एक जबरदस्त समन्वय त्यांच्या बॅटिंगमध्ये. मिस्टर सतीश यावेळेला थोडेसे शफल होऊन ऑन साईडला बिहाइंड विकेट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, चांगला चेंडू थोडंसं वेगाने हाताळला होता. स्कोर स्टे ऑन 51, लॉस ऑफ 1 विकेट. नयन आणि 15 चेंडूमध्ये 31 हवा गेम चेंजर खेळाडूची भूमिका पार पाडले. पुढे येऊन ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल झालाय, थोडीशी फंबल आणि हरीश वर्कीनी वेगाने येत आहेत. 2 धावा परिपूर्ण. 53 वर स्कोर कार्ड. सध्याचा हंगाम गाजवणारा 40+ क्रिकेट म्हणजेच हरीश वर्कीनी सातत्याने प्रत्येक मोठ्या स्पर्धेमध्ये एक उत्तम कामगिरी करणारा खेळाडू हरीश वर्कीनी यांना आपण बघतोय ते नॉनसा किनकडे आहेत. 53 धावा स्कोर कार्डवर. सतीश जाधव पुढचा चेंडू घेऊन यावेळेला मिडॉनला खेळला गेलाय गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु लॉंग ऑनचा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड करतोय. धावसंख्या पोहोचेल 54. चेंडू झालेले त्या षटकातील 4. 54 धावा स्कोर कार्डवर. याच्यानंतर आपण मॅच बघणार आहोत. सायुक्ता बिरवाडी विपक्ष ओमकार बॉईज हेडबंड. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. पुढचा चेंडू हरीश वर्कीनी पूलचा फटका बनवतायत आणि तिथे चेंडू सीमा पार. 4 वैरी फस्ट बॉल येतोय HKच्या बॅटमधनं. 4 चौकार यष्टचे. थँक्यू. 58 धावा. 58 धावा स्कोर कार्डवर. व्हेरी फर्स्ट बॉल सेट होऊन आले होते हरीश्वर. खूप चांगला शॉर्ट टर्म पूल बघायला मिळाला आणि चेंडू सरळ सीमा पार. 4 चौकार. पुढचा चेंडू अल्टी फल्टी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने होते 5व्या षटकाची समाप्ती. 5 षटक कंप्लीट आणि धावा स्कोर कार्डवरती 58, लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू. चला 25 मिनिटाचा कालावधी संपण्याच्या मार्गावर आहे. 30 सेकंड बाकी आहेत. चला मॅच ऑन करा. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय यंगस्टर आडणे या संघाकडून. अमित बर्फ बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत शेवटच्या षटकासाठी. स्ट्रायकर फलंदाज आहेत इन फॉर्म बॅटर मिस्टर जीत. यांच्या वतीनं आता चांगलाच खेळ अपेक्षित आहे. एका बाजूला हरेश्वर केणी ज्यांच्या पहिल्याच बॉलवर चौकार आला होता आणि त्याचमुळे एक स्ट्रॉंग बॅटिंग युनिट आहे असंच पंकज इलेव्हन रावळे संघाकडून पाहायला मिळते. पण आता शेवटच्या षटकावर सुद्धा चांगलं काम द्यावं लागेल, झुकून काम करावं लागेल टीम यंगस्टर आडणेला. वेग भन्नाट आहे. शफल झाले होते बॉल लेग स्टंपच्या बाहेरून. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव मिळेल एक्स्ट्राची. धावसंख्या पोहोचते 59 वर. 59 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप नयन आणि जीत या 2 फलंदाजांच्या दरम्यान पाहायला मिळाली. आणि त्यानंतर जेव्हा हरीश्वर जॉईन झाले, हरीश्वरने आलेल्या पहिल्याच बॉलवर चौकार खेचला आणि जो एक दबाव वाढणार होता पंकज इलेव्हन रावळे या संघावरचा, तो दडपणाचा भाग थोडासा दूर केलाय फलंदाज हरीश्वरने. आणि त्यानंतर जीतने पुन्हा एकदा आपला अटॅक सुरूच ठेवला. ऑन साइडला खेचून मारलाय, ताकदीने मारलाय, पूल केलाय. क्षेत्ररक्षक होते जबरदस्त स्ट्रेच केलाय स्वतःला
आपल्या संघासाठी त्यांनी 5 धावा वाचवल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळालं. सुजित यांच्या वतीनं, सुजित पाटील यांच्या वतीने उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण जी अपेक्षा असते शेवटच्या षटकावर जेव्हा फलंदाज ऍक्टिव्ह होतात अशा वेळेला धावांना रोखण्यासाठी डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सेट करावं लागतं आणि तेच क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गावदेवी यंगस्टर आडणे या संघाकडून सुजित पाटील यांनी आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या आहेत. स्ट्राईक जाते तर हरेश्वर केणी यांच्याकडे धावसंख्या जाते ते म्हणजेच 60 वर. 60 रन्स ऑन बोर्ड. बॅटची बॉटम एज, बॉल शॉर्ट थर्ड मॅनला, क्षेत्ररक्षक होते अवेलेबल, सर्कलच्या आतमध्ये थ्रो केलाय तोपर्यंत एक सिंगल पूर्ण झाली. एका धावेची वाढवून धावसंख्या पोहोचते आता 61 या आकड्यावर. 61 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत चेंडू संपलेत या षटकातले 2-4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आपण जर जीतच्या खेळाचा आढावा घेतला, जीत खेळतात वैयक्तिक 20 धावांवर आणि सांघिक धावसंख्या झाले पंकज 11 रावळे या संघाची 61 रन्स. धीम्या गतीचा बॉल, स्टॉक्स दी अगदच कमिटमेंट झाली होती मला पुल करायचंय पण टाइम व्यवस्थित जुळलं नाही आणि त्याचमुळे जेव्हा वेळ जुळत नाही तेव्हा तुमचा खेळ सुद्धा तितका चांगला सजत नाही तेच पाहायला मिळालं. थोडी निराशा हे चेहऱ्यावर जीतच्या, कारण या आखूट टप्प्याच्या बॉलवर चांगला प्रहार करू शकले असते पण तो प्रहार करण्यासाठी वेळेची जुळवाजुळव झाली नाही. पुन्हा एकदा गती परिवर्तन कामी येते. लेफ्ट आर्म बॉलरचं अराउंड विकेट नाही येतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सातत्याने करतोय पण यावेळेस मात्र त्यांच्या पदरी दुसऱ्यांदा निराशा पडलेली आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 61 धावा. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षण मिडॉनचे होते त्यांचा चेस कमी पडला. 2 क्षेत्ररक्षकातून बॉल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. भन्नाट फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जीतच्या वतीनं आणि हरेश्वरच्या वतीनं चौकार. शेवटचा बॉल या डावातला आणि धावसंख्या झालेली ती म्हणजेच 65 धावा. 65 रन्स ऑन बोर्ड. अराउंड विकेट. धीम्या गतीचा हाफ ट्रॅकर त्यावर वापरलं आपलं स्पेशल फीचर आणि चेंडूवर लावलं 6 धावांचा स्ट्रीकर. बॉल जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पहिला डाव संपला. धावसंख्या जाते ती म्हणजे 71 वर. जिंकण्यासाठी 72 धावांची गरज. 36 चेंडू. गावदेवी यंगस्टार आडणे. बिरवाडी कॅप्टन टॉससाठी या. धन्यवाद सुभाष दादा. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार. ओमकार बॉईज एडव्हान्स संघाचे कॅप्टन रेडी आहेत रोहनजी. तर या लगेच कॅप्टन टॉससाठी. बिरवाडी कॅप्टन जरा टॉससाठी लगेच या फास्ट. सन्माननीय मनोजी पाटील यांच्या शुभ हस्ते रणविकेचा कॉल केला जाईल. 2 कॅप्टन्स उपस्थित असतील. एका बाजूला ओमकार बॉईज एडवन आणि एका बाजूला बिरवाडी. 2 जिंकलेले संघ आता एकमेकांसमोर आपलं कडवं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि पाहूया हे आव्हान कुठलं संघ पूर्ण करेल आणि कुठल्या संघाचा प्रवास या स्पर्धेत थांबणार आहे. तर टीम आहे अभि 11 साई एकता बिरवाडी वर्सेस ओमकार बॉईज एडवन. चला मनोजी पाटील यांच्या शुभ हस्ते रणविकेचा कौल केला जाईल. या
ओमकार बॉईज ॲडव्हान्स संघाचे कॅप्टन सुद्धा जॉईन होत आहेत. एका बाजूला एक्सपिरियन्स्ड आणि एका बाजूला टॅलेंट. आता पाहूया या ठिकाणी नक्की विजय कोणाचा होतोय. नाणं तुम्हाला माहितीच आहे, आई एकवीरा आणि नागदाई देवी असा कॉल तुम्हाला द्यायचा आहे. हु विल गोइंग टू कॉल? चालेल, चला ओमकार बॉईजचे कॅप्टन कॉल देतील. नागदाई देवी असा कॉल, पण नाणेफेक जिंकले वाढीने. धन्यवाद मनोज दादा, आपण पुन्हा एकदा सन्मानपूर्वक व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. नाणेफेक जिंकले बिरवाडी, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण निवडले. मागच्या सामन्यामध्ये जे अर्धशतक झालं होतं, खरं तर ते अर्धशतक खूप महत्त्वाचं होतं, पण त्या अर्धशतकामुळे इतर फलंदाजांना तितकी संधी मिळाली नाही. ॲज अ कॅप्टन तुम्हाला काय वाटते? नाही, फलंदाजी मिळाली नाही याचा नाही. कोणी पण खेळलं तरी काय, टीम जिंकणं महत्त्वाचे आहे. स्कोअर बनणं आणि टीम जिंकणं याला महत्त्व आहे. कोणाला फलंदाजी येणं नाही नाही महत्त्वाचं नाही. टीममध्ये काही बदल असतील की तोच टीम घेऊन तुम्ही खेळणार आहात? मला तर वाटतं 1-2 चेंजेस असतील, ते बघू आता काय. ऑल द बेस्ट. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे अभि 11 बिरवाडीने. ओमकार बॉईज रोहन, तुम्हाला करायची फलंदाजी, खरं तर ते आवडतं क्षेत्र आहे तुमचं फलंदाजी करणं, तर या निर्णयाकडे कसं पाहताय? काय ना, आता बॅटिंग करायचं, बॅटिंग करायला लागेल. बघा, एक वेगळे पण आपण जपलेलं आहे, कारण युवती सुद्धा तुमच्या संघामध्ये खेळते. नेमका हा विचार कधी आला की आपण एका आपल्याच गावातील युवतीला संघामध्ये घेऊन खेळायचं? आणि खरं तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हे नेमकं कधी जुळलं आणि कधीपासून ती तुमच्या टीममध्ये खेळते? गेल्या वर्षी मी इथे खेळलेली ती, आणि गेल्या वर्षी तिला मी इथे खेळलेला, सफाळ्यामध्ये खेळलेला फर्स्ट टाइम. मग ती कंटिन्यू आहे, 1 वर्ष झाला. फक्त तिला टेनिस बॉल क्रिकेट पुरतीच मर्यादित ठेवणार आहात की अजून काही वेगळा अप्रोच तुमचा असेल? तिला मी अजून, माझा मित्र शिवाजी पार्कला कोचिंग करतोय, तिला मी तिथे पाठवणार आहे कोचिंगसाठी. त्याला बोलणं झालं आहे, तो मग तिला आता जरा तिला सांगितलं आहे, ती बोल थोडंसं काय काम आहे घरचं, ते झाल्यावरती तिला पाठवणार आहे. तर वैतीताई, तुम्हाला नक्कीच आगामी मोठं नाव करताना पाहायला मिळणार आहे. तर तुमच्या या इनिशिएटिव्हला खूप खूप कौतुक आहे. तर नाणेफेक जिंकले बिरवाडी, नाणेफेक जिंकून त्यांनी निवडलेलं आहे क्षेत्ररक्षण आणि ॲडव्हान्स संघाला करायचे फलंदाजी. दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि कक्षामध्ये देखील सज्ज असतील सुप्रीमो समालोचक प्रमोदजी शेडगे, सोबत असतील उमरोळीचा आवाज, तो म्हणजेच मिस्टर संतोष पाटील यांचा. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. आपण पाहतायत आई एकवीरा चषक साखरे पर्व 16व. थँक्यू, धन्यवाद. या ठिकाणी आम्ही मनीषजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतोय. आणि इथून जर पाहिलं तर 2 संघ ज्या पद्धतीने लढले गेलेत, अगदी एक इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. पंकज 11 रावळे संघ ज्या पद्धतीने बॅटिंग केली, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जीतचं मी कमालीचं या ठिकाणी नक्कीच कौतुक करीन. त्यासोबत नयन, एक्सपिरियन्स आहे नयनला, बरीचशी मैदानं त्यांनी देखील गाजवले आहेत. पण यंग टॅलेंटला घेऊन खेळणं हे खूप महत्त्वाचं असतं, आणि तेच या ठिकाणी रावळे संघाने दाखवलं आहे. कारण की नयन पाटीलची खेळी जर पाहिली तर 15 चेंडूमध्ये त्यांनी 31 धावा जमावल्या गेल्या. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ज्यांनी 18 चेंडूमध्ये 30 धावा असं जीत आपल्याला पाहायला मिळाला. या दोघांकडून जर पाहिली तर चांगली कामगिरी झाली. पण इथून पाहतोय गावदेवी यंगस्टर आडणे संघ हा देखील एक चांगला संघ आहे. बऱ्याचशा टुर्नामेंट नक्कीच या संघाने देखील गाजवल्या आहेत. परंतु या टुर्नामेंट गाजवत असताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अमित आणि दुसऱ्या बाजूला सतीश, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अमित ऑन स्ट्राईक. धावसंख्या जर पाहिली तर जिंकण्यासाठी आपण पाहतोय 72 धावांचं एक मोठं लक्ष आहे. पहिला चेंडू या ठिकाणी कौशिकचा पहिला चेंडू थोडासा जर पाहिला तर शरीरापासून थोडा वर या ठिकाणी नक्कीच, आणि शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलं. जाणीव आहे ज्या पद्धतीने आपण ही फर्स्ट इनिंगची शेवटची मॅच पाहतोय. यानंतर सेकंड राऊंडचा सामना नक्कीच चालू होईल. सामने पाहताना सकाळच्या सत्रामध्ये आपण नक्कीच अनुभव घेतो की पिच कशा पद्धतीचा आहे, आणि या पिचला पाहत असताना नक्कीच ही गोलंदाजी करतायत. दुसरा चेंडू कौशिक याचा. इथून पाहिला, चेंडूला दिशा दिली, चेंडू जातोय नयनच्या अगदी डोक्यावरून, चेंडू जाईन आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार, 6 धावा. थँक्यू. पहिला बॉल आपण पाहिला तर त्याच पद्धतीने होता, परंतु बॅट फिरवण्याची शैली ती अफलातून नव्हती. दुसऱ्या बॉलवर त्याने रीड केलं की आता पूलचा फटका आपल्याला खेळायचा, आणि त्या तयारीमध्ये होते. जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला, बाउन्स झाला, आणि तेव्हाच मात्र बॅट फिरवण्याची शैली अफलातून पाहायला मिळाली. टायमिंग बेमिसाल होतं. अमित बरबच्या बॅटमधून एक क्लास पूलचा फटका, सक्सेसफुल षटकार. तर कौशिक आपण पाहतोय तिसरं चेंडू या ठिकाणी नक्कीच हाताळला जाईल.
अगदी पाहिला पुन्हा एकदा चेंडू ताब्यात आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक दीपेश चुकी करणार नाहीये, महत्वाचा विकेट आहे. आणि इथून जर पाहिला तर पहिला गडी या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अमित या ठिकाणी जर पाहिलं तर बाद होतोय. थँक्यू. कौशिकची चांगली गोलंदाजी आपण पाहिली. यावेळेस जर पाहिलं तर सेम चेंडू सेम टप्प्यावर होता, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय अमितने जो शॉट सिलेक्शन केला यावेळेस जर पाहिलं तर लॉंग ऑन एरिया नक्कीच निवडली होती, परंतु यावेळेस ही एरिया कव्हर करू शकला नाही चेंडू. आणि त्यानंतर पाहिलं तर सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं दीपेशच्या माध्यमातून. चांगला बॉल होता. कमबॅक कसं करावं हे कौशिक जाणत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक आणि बॅकअप या दोन गोष्टी खूप आयुष्यात महत्त्वाच्या असतात आणि ते कौशिकने यावेळेला कौशल्यपूर्ण गोलंदाजी करत अमित बरपला रोखटोक उत्तर दिलं. षटकार आल्यानंतर मी कमबॅक करू शकतो. विशालचा यावेळेला अप्रतिमा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. फिल्डिंग मिसफिल्डचा फायदा मिळतोय. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चुकीचं कॉलिंग सतीश जाधवच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालं होतं. माघारी परतावं लागलं असतं, परंतु 1 रन आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 7 या धावसंख्येवर विजयाकरिता 72 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. दोन ब्रदर्स जोडीने खूप चांगली स्टार्ट करून दिली गेली होती आणि त्यानंतर आपण पाहतायत डावाला स्वतःला सावरलं गेलं होतं. अप्रतिम आपण पाहू शकाल. एका साईडला पंकज 11 जो जागमाता रावळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय संतोषजी. आज जर पाहिलं तर पंकज 11 मध्ये 2-3 असे खेळाडू आहेत जे या ठिकाणी मैदानात उपलब्ध नाही आहेत. नक्कीच निहीरचं नाव घेईन जो एक चांगला नक्कीच ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं जातोय. हार्दिक देखील आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. अगदी मिळांमध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. रन्स येणार नाहीये. यावेळेस जर पाहिलं तर हा चेंडू डॉट च्या स्वरूपात येताना आपल्याला मिळतंय. आतापर्यंत चेंडू झाले आहेत 5 या षटकातील. शेवटचा चेंडू तो खोदून काढलाय, चेंडूला दिशा दिली, इथून चेंडू निघून जाईल. नो डाऊट चेंडू जातोय वाईड इश लॉंग ऑफ रिजन मध्ये. चेंडू येतोय 4 धावांसाठी. चौकार. क्लासिकल ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतोय. बिटवीन द गॅप मध्ये खेळला गेला. चेंडूला अक्षरशः खोदून काढला गेला होता आणि सुंदर पद्धतीने हा क्लास ड्राईव्ह आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली. कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या धावा होत्या त्या 10 धावा, म्हणजेच 1 धावेने गावदेवी यंगस्टर आडणे टीम ही पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 1 विकेट सुद्धा मिळाली होती, म्हणजे एका धावेने आतापर्यंत आपण पाहू शकतात पुढे जाताना हे कंपॅरिझन आपल्याला पाहायला मिळतं. संतोषजी कधी कधी स्टार्ट चांगले होते, मध्यंतर खराब जातो, पुन्हा एकदा एंड चांगला होतो. हे क्रिकेटचे 3 फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतात. परंतु तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी असेल तर तुम्हाला बॅटिंग ॲव्हरेज, स्ट्राईक रेट आणि जे कन्सिस्टन्सी असताना तुम्हाला आस्किंग रिक्वायर्ड रन रेट या गोष्टी खूप मायने राखतात क्रिकेटच्या खेळामध्ये. आता 30 बॉल आहेत आणि 30 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 61 रनची आवश्यकता असेल. नक्कीच क्रिकेट म्हटलं तर इंटेलिजंट खेळाडूंचा खेळ आहे आणि माइंड ज्या पद्धतीने आपण सेट करतोय ना, मैदानाच्या बाहेर माइंड सेट केला जातोय की आपल्याला प्रति ओव्हर किती धावा घ्यायच्या आहेत हे सेट करणं आणि मैदानात उतरणं आणि त्यानंतर त्या पोझिशनमध्ये खेळणं हे खूप कठीण असतं. पण यावेळेस आपण पाहतोय धावसंख्या तर व्यवस्थित रीतीने या ठिकाणी पहिलं जो षटक आहे तो कव्हर करण्याचं काम 2 फलंदाजांनी केलं आहे. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. आज या ठिकाणी उपस्थित आहेत अभिषेक पाटील. अर्थातच गुड्डी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय साखरे गावातील. मनोज शामराव पाटील यांना आपण पाहताय साखरे गावातील. अनमोल रत्न, सुशांत पाटील साखरे या ठिकाणी उपस्थित आहेत. विकी वजे माटे या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली आणि ZPPL या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ विनर ठरला गेला होता आणि खुशीचा ठिकाणा नव्हता. रोहित मर्लेसारखा खेळाडूला थोडंसं कुठेतरी डॉमिनेट केलं होतं, परंतु रोहित मर्लेने कमबॅक कसं करावं ते प्रतिस्पर्धी संघाला जरूर दाखवून दिलं आणि प्रत्येक मॅचमध्ये त्याचा बोलबाला राहिला होता आणि विकी वजे यांचा संघ जो विनर गतविजेता ठरला होता. भरत पाटील यांना आपण पाहताय जो साखरे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि कौस्तुभ पाटील ही संपूर्ण मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते ही साखरे गावातील आहे. त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये गेला मी म्हणेन ऋषांक मला वाटतं या ठिकाणी उपस्थित झालाय. अगदी छोटा खेळाडू आहे आपण पाहतोय
आणि त्यांचे पिताश्री जर पाहिलं तर नक्कीच रुपेश पाटील आयोजक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि भावी खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. तरी इथून पाहतोय या ठिकाणी थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हिमेश येतोय. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. आतापर्यंत धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पाहिली तर 11 धावा आल्या होत्या. एक षटकाराच्या मदतीने हे धावसंख्या जमवल्या होत्या. पण यावेळेस हिमेश आलाय दुसरे षटक हाताळण्यासाठी. शॉट ऑफ लेन पूल या ठिकाणी चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु कुठलीही चुकी नाहीये. नक्कीच यावेळेस यष्ट्या जर पाहिलं तर यष्टीरक्षक कुठल्याही चुकी न करता झेल टिपला जातोय आणि दुसरा गडी या ठिकाणी बाद करताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर जरा घाई करा. येस डीजे. थँक्यू. चला बॅटर 30 सेकंद खूप अनिवार्य असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण लेदर क्रिकेट खेळत नाहीयेत तर त्यामुळे मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमचे 30 सेकंद फार मायने राखले जातात. रूल्स अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिकेटच्या खेळामध्ये संतोषजी पाटील आमच्या समवेत नाईट करून पुन्हा एकदा डे मध्ये शब्दाला मान देऊन पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत उपस्थित झालेले आहेत आणि कदाचित उद्यापासून ते टूरवर असतील आणि एक भ्रमंतीच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यांचा प्रवास सुखाचा हो आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये ते जॉईंट होतील 7 ते 8, 8 ते 10 दिवसानंतर. आणि रिलॅक्स होण्यासाठी मात्र माइंड फ्रेश करण्यासाठी भ्रमंती करावी लागते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पुसते अमर पाटील आम्हाला दर्शवतात आणि उमेश भगत मॅन फ्रॉम कसराळी. 11 दुसरा धक्का विशाल पाटीलच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. सुजित पाटील एका साईडला आपण पाहू शकाल. या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता ठासून भरले. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. खूप वेळ दवडला जातोय याची दखल घ्या. बॅटर प्रत्येक वेळेला प्रत्येक बॉलला आपण बातचीत करायची नाहीये. जे काही आहे तुम्हाला ते कॉर्डिनेशन तुम्ही वेळेनुसार करा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 11 जाऊन पोहोचले गेली 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज हिमेश एक विकेट टेकर गोलंदाज. यंदाचा हंगाम भन्नाट फॉर्मामध्ये आहे. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग केला होता. शॉट पूल करण्याचा प्रयत्न केला. दीपेश उर्फ पंपू या वेळेला पाहायला मिळतो. एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि संतोषजी पाटील जेव्हा जेव्हा मी स्पर्धेमध्ये त्या खेळाडूला पाहतो तेव्हा त्याची बॉडी लँग्वेज ही पॉझिटिव्ह असते. एनर्जी जी आहे लेवल ती अप्रतिम पाहायला मिळते. मॅग्निफिसंट फिल्डिंग. 1 रन सुजित पाटीलच्या बॅटमधून. गावदेवी यंगस्टार आडणे टीम जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. पंपूला आपण उमरोईच्या मैदानावर देखील पाहिलं. जी मागच्या आठवड्यामध्ये एक मोठी टुर्नामेंट पाहायला मिळाली होती. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक च्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं होतं. यावेळेस थांबलेत. थोडंसं रनअपमध्ये थोडीशी मिस्टेक आणि फील्ड जर पाहिली तरी इथून मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक थोडासा जो मिड ऑफमध्ये होता तो मिड ऑनमध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय. इथून मात्र काहीतरी वेगळं नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा हिमेश. हा चेंडू शॉर्ट आउट या ठिकाणी चेंडू होता. शॉटचा वापर केला जातोय शॉर्ट लेनचा आणि त्या कारणास्तव जर आहे तो फलंदाजाला जो चेंडू आहे तो रीड करणं आणि तितकासा खेळणं थोडंसं कठीण जातं आणि त्याच उद्देशाने या ठिकाणी चेंडू टाकला गेलाय. चांगला या ठिकाणी लेंथ लाईन वापरली गेले. खूप चांगला चेंडू होता. बॅटची एज होती आणि हरीश्वर किनी यांच्या हातातून चेंडू सुटला. इथून टॅप केला जातोय. 1 रन तर जरूर मिळेल का. मात्र 1 रन कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 13 या धावसंख्येवर. हिमेशचं मी कौतुक करीन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले. लेंथ लाईनचा राजा. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत नियंत्रणबद्ध गोलंदाजी. लयबद्धता कशी असावी, एकाग्रता कशी असावी, अचूकता कशी असावी, भेदकता कशी असावी, फलंदाजाला रीड कसं करावं हे सर्व काही जाणून सारासार विचार करता मनात कोणत्याही प्रकारचं काहूर न ठेवताना चांगली गोलंदाजी. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने लेग लान्स केला जातोय. अतिशय चांगल्या पद्धतीने फुटवर्कचा वापर केला. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू वर लिहिलं होतं 4 धावांची मोहर उमटवली. चौकार. थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय मोठं आव्हान आहे. 71 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच कारणास्तव जर आहे
तर इथे मात्र मोठे फटके येणे देखील गरजेचे असणार आहेत. आक्रमण तर केलाय, यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण करतायत, चेंडू हवेत आहे, यावेळेस कुठलीही चुकी करणार नाहीये आणि तिथे आकाश आपल्याला पाहायला मिळाला सुंदर जेल घेताना. आणि इथून जर पाहिलं तर तिसरा गडी बाद होतोय आडणे संघाचा. थँक्यू. 2 षटक कंप्लीट झालेत, 17 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि 3 गडी जे आहेत ते नक्कीच मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. जे बाद केले, चांगली गोलंदाजी, चांगली लेंथ लाईन वापरली गेली. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय रावळे संघ, जो गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी नक्कीच वापरले, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आडणे संघ आहे. इथून जर पाहिलं तर या 2 जे फलंदाज आहेत त्यांना पार्टनरशिप बिल्ड करणं खूप गरजेचं असणार आहे. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली तर या सामन्याला नक्कीच आपण विजय घोषित करू शकतात. परंतु बघूया, यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. संघर्ष करावा लागतो. क्रिकेटचं मैदान असो, आयुष्याचं मैदान असो, संघर्ष हा शब्द आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत न मिटणारा हा शब्द म्हणून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. अजित पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. याच अजित पाटीलने हे मैदान गाजवलं होतं. एक अर्धशतक, त्यांच्या कारकिर्दीतलं पहिलं अर्धशतक झळकावण्याचा मान जे मिळवला होता याच मैदानात आपण पाहू शकतायत. एकविरा चषक साखरेच्या या स्पर्धेमध्ये, आता या स्पर्धेमध्ये या नवीन वर्षामध्ये इंग्रजी कॅलेंडरनुसार अजित पाटील बेधडक आणि दणकेबाज सुरुवात करेल का, हा सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह असेल. कारण तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. चला हरीश वर्किनी अँड कंपनी, थोडंसं उशीर होतोय, जरा स्पीडअप करा जरा गेम, कारण वारंवार सूचना करण्यास खूप खऱ्या अर्थानं आपण पाहतायत की 10 वेळा आपण लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर करतोय आणि त्यामुळे आपण थोडंसं उशीर करू नका. नयन पाटील आले आहेत गोलंदाजी मार्कवर. इथून जर पाहिलं तर नयनकडे खूप मोठा अनुभव आहे. या संघाचा खेळाडू जर पाहिलं तर फलंदाजीतून दर्शवलंय, इथून गोलंदाजी नक्कीच आपण पाहतोय अनुभवाचा भंडार या गोलंदाजाकडे आहे. आणि त्या भंडाराच्या या स्वरूपावर जर पाहिलं तर फलंदाजाला थोडंसं पहिल्या चेंडूवर नाचवलंय. चांगली गोलंदाजी नयन पाटील. भले भले फलंदाजांना ज्यांनी आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर थैथैना नाचवलंय. ऑन साईडला षडम पुल केला जातोय. फटका तर छान आहे, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, परंतु त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल. सतीश जाधवच्या बॅटमधून आक्रमकतेचा स्ट्रोक, चौकार, गुड शॉट. चारच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 21, 21 धावा, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 गडी नक्कीच बाद झाले आहेत. पण इथून मी म्हटलंय ना, नक्कीच इथून ह्या जोडीला चांगलं खेळावं लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल, तरच आपला संघ जिंकू शकतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू नक्कीच ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु वाईड लाईनच्या बाहेर हा चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच कारणास्तव या ठिकाणी पंच घोषित करताय हा वाईट चेंडू आहे. अवांतर धाव आणि अवांतर धावाने धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 18 धावा. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण पाहतायत विरल नायर सर तेच म्हणतायत की जागेवर उभे राहिले होते आणि त्यामुळे हा व्हाईट लाईनच्या थोडासा बाहेरून चेंडू निघून गेला. जर ते शफल झाले असते, प्ले केलं असतं, तर कदाचित यावेळेला आपण पाहू शकतायत हा फ्लेअर बॉल असता. परंतु यावेळेला आपण पाहताय सरळ बॅटचा उपयोग करत सरळ चेंडूला फेकून दिलंय सतीश जाधवच्या बॅटमधून. बॅक टू द बॉलर हेड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार. थँक्यू वेलकम बॅक. मुरबे टीमला जरा विनंती करेन, जो भगवा पडदा आहे थोडंसं पाठीमागे राहा, जेणेकरून कोणताही खेळाडू जर आला तर तुमच्या अंगावर आदळे, तुम्हाला सुद्धा जखम होईल आणि त्याला सुद्धा जखम होईल. तर पुन्हा एकदा विनंती करेन की, आणि लाईव्हच्या माध्यमातून ते बरं दिसत नाहीये, थोडंसं आपण सावलीचा आसरा घ्या, बिंदास्त. इथून आपण पाहतोय आक्रमण तर केलंय, आक्रमण करणं गरजेचं होतं या ठिकाणी या ओव्हरमध्ये आणि तेच झालंय.
कारण की नयन पाटीलचे 2 चेंडू जर पाहिले तर 2 चेंडूमध्ये भरपूर धावा आल्या आहेत. इथून जर पाहिलं तर एकंदरीत धावांचा आढावा घेतला तर 11 धावा आतापर्यंत या 3 चेंडूमध्ये त्यांनी खर्च केले आहेत. आता मात्र आपण पाहतोय हा पुढचा चेंडू असेल. हा देखील चेंडू खोलवर टप्प्याचा आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू जर पाहिला तर थोडासा कठीण असतो फलंदाजाला खेळण्यासाठी, परंतु यावेळेस खेळलाय आणि सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा. समीकरण आपण पाहतोय 20 चेंडू आणि 43 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 20 चेंडू 43 धावा. इथून नयन ज्या पद्धतीने गोलंदाजी करेल, हे 2 चेंडू जे आहेत ते खूप महत्वाचे असणार आहेत या ओव्हरमधले. कारण मुख्य गोलंदाज आहे, आतापर्यंत मार पडलाय, परंतु इथून कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. कमबॅक करू शकतोय नयन आणि पाहायला मिळेल कमबॅक कसं करेल. परंतु दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत असताना अजित एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाही. हा चेंडू पहिला चेंडू फेस करतोय. चेंडू हवेत आहे. पंपू पुन्हा एकदा कुठलीही चुकी करणार नाहीये. बेस्ट ऑलराऊंडर, बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तोच पंपू आपल्याला पाहायला मिळतोय झेल घेताना. आणि इथे मात्र अजितला माघारी परतावा लागेल. गडी बाद. थँक्यू. नक्कीच जेव्हा जेव्हा म्हणजे प्रमोद सर म्हणत असतात कागदोपत्री स्ट्रॉंग असणं हे आपल्याला मैदानात दाखवावं लागतं. कारण की कागदोपत्री स्ट्रॉंग जर तुम्ही असाल तर ते मैदानाच्या बाहेर, परंतु मैदानामध्ये तुम्हाला तितकंच स्ट्रॉंग राहावं लागतं. इथून पहिला हा मैदान ज्याने गाजवला होता तो पहिला चेंडू फेस करताना कुठेतरी मैदानाच्या बाहेर जातोय, म्हणजे विकेट मिळतोय. च्या स्वरूपात एक हार्ड हिटर बॅटरची विकेट मिळवणं नयन पाटीलसाठी खूप चांगली गोष्ट पाहायला मिळाली. परंतु इथे मी पंपूचं खूप कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्याने आतापर्यंत प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलाय. आय कोऑर्डिनेशन अप्रतिम पाहायला मिळतं, हातांची उंजळ सुपर्ब, आणि या सर्व काही गोष्टी जे आपल्याला पाहायला मिळतात ते पंपूकडे आहेत. एक बेस्ट फिल्डरकडे या गोष्टी असाव्या लागतात आणि खास करून जजमेंट त्याचं अप्रतिम पाहायला मिळालं. एक मोठी विकेट जरूर मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. नितीनचा हा बॉल या वेळेला आपण पाहता नयनचा हा बॉल नितीननं जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आता सतीश जाधववर दारोमदार पूर्णपणे पाहायला मिळते. आता 18 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अमर पाटील दर्शवत आहेत 43 रनची अजून सुद्धा आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 43 धावा हे सामन्याचं समीकरण. 14.33चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट गावदेवी यंगस्टर आडणे टीम. आतापर्यंत आपण पाहतोय 15.5 मिनिटं या ठिकाणी नक्कीच घेतली जात आहेत. 3 षटक हाताळल्या गेले आहेत आणि मी म्हटलं होतं 3 चेंडू ज्या पद्धतीने त्याने कमबॅक केलाय नयन पाटीलने, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपल्या संघासाठी एक भरीव कामगिरी आहे. कारण की मुख्य गोलंदाज म्हणून नयन पाटीलकडे पाहिलं जातंय. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज या ठिकाणी होताना पाहिलं मी. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ असेल. चौथं षटक कोणता गोलंदाज या वेळेला कोणत्या गोलंदाजाला चेंडू सुपूर्त केला जाईल याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. उद्याचा फॉर्मॅट असा असेल, संदीप गड असेल आणि एक गाव एक फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला सामना आई चंडिका कोपर अमित पाटील यांचा संघ गावदेवी स्पोर्ट्स जांभूळपाडा या टीम बरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. ब्रदर स्पोर्ट्स चांदीप टीम आई गावदेवी माजिवली बी या टीम बरोबर पाहायला मिळेल. यंगस्टार भामटपाडा हा संघ गावदेवी नवसई बी या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल. ओमसाई गावदेवी शिवनसई आणि जय हनुमान शिरवली अशा पद्धतीने 8 संघांना उद्याच्या दिवसात प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या ही माहितीसाठी हा फॉर्मॅट. आता 18 बॉल आणि 43 रन्स असं सामन्याचं समीकरण. हिमेश टू सतीश. ऑफ साईडला कडक शॉट पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून खेळणारा हा अप्रतिम ड्राईव्हचा फटका. क्लास टायमिंग. सतीश जाधवच्या बॅटमधून 4. थँक्यू व्हेरी मच. इथून पाहिलं तर सतीशने आता जिम्मेदारी घेतली. नक्कीच आपण पाहू शकताय जिम्मेदारीचं टॉनिक मी म्हणेन प्रमोद शेडगेने त्यांना दिलंय. कारण की विचार केला तर खास मित्र आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय चुकी करतायत.
इथून जर पाहिलं तर चुकी केलंय आणि 2 धावा देखील खर्च केल्या आहेत. इथून सुटकेचा श्वास नक्कीच घेतला असेल सतीशने. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की चेंडू हवेत होता आणि क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर त्या ठिकाणी आकाश होता. आकाशकडून झाली चुकी आणि या चुकीवर 2 धावा येत आहेत आणि सतीश सारख्या एक फलंदाजाला नक्कीच जीवनदान मिळतोय. संधीचं सोनं या ठिकाणी केलं जाईल का? आपल्या संघासाठी गरज आहे. इथून जर पाहिलं तर हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. पंच या ठिकाणी दंडित करतायत गोलंदाजाला. अवांतर चेंडू या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर स्कोर कार्डवर 36 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही इथून जर पाहिलं तर या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा सेम लाईन लेंथ या ठिकाणी वापरली जाते. गरज आहे इथून चांगली लेंथ लाईन वापरण्याची. परंतु धावसंख्या 1 ने वाढेल. 37 धावा स्कोर कार्डवर. 37 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 35 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 16 आणि 16 बॉलमध्ये 35 रन. सतीश जाधवने एका साईडला जम्प जरूर बसवला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये हिमेश एक विकेट टेकर गोलंदाज. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर येत आहेत आणि इथे चुकी करणार नाहीयेत. ग्रेट कॅच कौशिक. फलंदाज बाद सतीश जाधवच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू सुभाषजी कदम साहेब. थांबवतोय. अभिषेक पाटील जे गुड्डी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता या स्पर्धेचे प्रणेते आन बान शान मान सन्मान आदरणीय रुपेजी पाटील यांच्या शुभ हस्ते या आपण स्वागत सन्मान करूया. माईची उबदार शाल त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य हेच आपल्याला पाहायला मिळतं. कोणताही मान्यवर आल्यानंतर त्यांचं स्वागत सन्मान करणं हे साहजिकच आपल्याला पाहायला मिळतं. रुपेजी पाटील हे सातत्याने दर्शवतात. तर नक्कीच सतीश बाद झाला. ज्याने चांगली खेळी केली. अगदी 11 चेंडूचा खेळ नक्कीच केला त्यांनी आणि 11 चेंडूमध्ये 22 धावा, ज्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार पाहायला गेला. इथून जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. मिस्टर निकेत पाटील आलाय. इथून जर पाहिलं तर आडणे संघाच्या आतापर्यंत विकेटचा जर विचार केला तर नक्कीच 5 गडी बाद झाले आहेत. एकदा गोलंदाजी मार्कवर इथे पाहतोय. हाफ ट्रॅकर चेंडू आहे. दिशा दिलंय. फाईन लेग निवडलाय. जे छान चेंडू जातो या ठिकाणी लॉंग लेग रिजन मध्ये आणि 4 धावांसाठी चौकार आलाय. थँक्यू. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 41 रन्स, 41 धावा. इथून पाहतोय पुन्हा एकदा फटका सजवायचा होता. समोरच्या दिशेने खेळलाय. तिथे मात्र फॉलोअर थ्रू मध्ये गोलंदाज आपण पाहतोय चेंडूला अडवतोय. जोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केला जातोय आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 42 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. इथून संघर्ष आहे. अजून हे जिंकण्यासाठी 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. सामना ऑन आहे. अजूनही आपण सांगू शकणार नाहीये की कोणता संघ इथे जिंकेल. एका बाजूला आडणे तर दुसऱ्या बाजूला रावळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून भन्नाट वेग, जबरदस्त वेग वापरलाय आणि या वेगावर जर पाहिलं तर फलंदाजाला इथून जर पाहिलं तर बीट केलाय. 4 षटक कंप्लीट झालाय. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते आतापर्यंत 42 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 30 धावा. 12 बॉल आणि 30 रनची आवश्यकता असेल. दरम्यान आपण घेऊया एक स्वागत सन्मान. मनोजी श्यामराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. साखरे गावातील अनमोल रत्न आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार रुपेजी नरेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मनोजी श्यामराव पाटील जे श्यामराव पाटील या ठिकाणी उपस्थित होते. परंतु मनोजी ही परंपरा आहे रुपेजी पाटील यांची. जरी पिताश्री आले तरी त्यांचं स्वागत होणार. सुपुत्र आले तरी त्यांचं स्वागत होणार आणि परिवार आला तरी सुद्धा स्वागत होणार. ही परंपरा आहे रुपेजी पाटील यांची.
आपण नेक्स्ट सुशांतजी पाटील साखरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. ही संपूर्ण मांदियाळी साखरे गावातील आपल्याला पाहायला मिळते. बारा बॉल 30 रनची आवश्यकता. निकेतकडे ते पोटेन्शियल आहे. एका साईडला नितीनसाठी सुद्धा ते आपण पाहू शकतायत. आज आव्हानात्मक ही धावसंख्या असणार आहे. ज्ञानेश्वर सुमोनशी फक्त एक टीम मेंटॉर म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑडीला अजून सुद्धा आपण येताना पाहिलेलं नाहीये. रोशन खंडागळे थोडेसे इंजुरी झाली. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय. लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या अगदी मधोमध नेत्रदीपक फटका. मी म्हटलं होतं पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे. 4 रन. 4 धावा आल्या आहेत आणि गरज होती या 4 धावांची, कारण नयन पाटील आल्यात आणि नयन पाटीलच्या पहिल्या चेंडूवर खोलात टाकलेला हा चेंडू होता. त्याला खोदून काढला. समोरच्या दिशेने पाहिला लॉंग ऑन एरिया पूर्णपणे क्लिअर आहे, कारण की एक क्षेत्ररक्षक जो आहे मिड विकेट आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये असे क्षेत्ररक्षण नक्कीच सजवलं आहे. म्हणजे लॉंग ऑन एरिया आहे ती पूर्णपणे क्लिअर केली होती. इथून मात्र पाहतोय थोडीशी लॉंग ऑन एरिया मध्ये आता क्षेत्ररक्षक घेतला जातोय. पुढचा चेंडू असेल. यावेळी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच जातोय. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. ऋषांक होता. नक्कीच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याला मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 46 रन 46 धावा आतापर्यंत. निश्चित स्वरूपात संतोषजी पाटील, ऋषांक पाटीलने हा बॉल अडवलाय. म्हणजे जिंकल्यानंतर ऋषांक पाटीलला विसरू नका, हे सुद्धा महत्वाचं असणार आहे. नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस जर पाहिलं तर डॉट चेंडू, अंगावर चेंडू ब्रश होतोय. आणि ही क्वालिटी आहे नयन पाटील याची. अनेक आता मात्र 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. समीकरण इथे मात्र आपण पाहिलं जाईल. एका बाजूला नयन तर दुसऱ्या बाजूला फलंदाज नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू यू मिस आय डेफिनेटली हिट म्हणून दाखवून देत असताना जबरदस्त अटॅक केला आणि अटॅक इतका भारी होता की त्यामध्ये त्रिफला उद्ध्वस्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गडी बाद होईल. इथे मात्र पाहिलं तर नितीन बाद होतोय आणि धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 47 या आकड्यावर. या ऐकूया एक छोटीशी दोन आणि पुणे मैदान. थँक्यू. या वेळेला आपण पाहतायत अभिषेक पाटील गुड्डे यांच्याकडून मात्र आपण पाहतायत साखरेचे अनमोल रत्न आहेत आणि 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य. एकविरा चषक साखरे या स्पर्धेला आलेला आहे. आपण भरतजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान, जे साखरे एक्सप्रेस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संकेत छोटू या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालंय. मायचे उबदार शाल. 8 बॉल आणि 25 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. नयन पाटील, हीच खासियत नयन पाटीलची राहिले. मैदान कोणतंही असो, खेळपट्टी कोणतीही असो, माझा दबदबा कायम स्वरूपात राहील, सातत्य माझं राहील हे दर्शवत असताना त्यानंतर विकी वजे हे नाव चर्चेत सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर राहिलं. उर्फ माट्या या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली विकी वजे, आणि जे खऱ्या अर्थानं महसूल विभागामध्ये कार्यरत आहेत, परंतु क्रिकेटचं अफाट प्रेम हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. आणि कलाकार प्रीमियर लीगमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं विकी वजे यांना बुम बुम माट्या म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, आणि ते स्वतः एक पॅकर सुद्धा आहेत. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय घडलं गेलंय? चौकार 4. आता सिच्युएशन 7 बॉल 21 रनची आवश्यकता असेल. अमर पाटील 7 बॉल 21. काय म्हणतील संतोषजी पाटील? सामना अटीतटीचा पाहायला मिळतोय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत आपण सांगू शकणार नाहीये की कोणता संघ हा बाजी मारेल. इथून जर पाहिलं तर तुम्ही चांगला खेळ करा आणि चांगला खेळ करून तुम्ही इथे जिंकू शकतायत. चांगला खेळ आतापर्यंत झालाय. कभी खुशी कभी गम मैदानाच्या आतमध्ये नेहमीच आपण म्हणतोय. विकेट आल्यानंतर आपण पाहतोय त्यानंतर चौकार आलाय आणि इथून जर पाहिलं तर चालना मिळाले ते म्हणजे आडणे संघाला. फलंदाजी मार्कवर फलंदाज मिस्टर संकेत येताना आपल्याला पाहायला मिळाला. डावकरी आताचा फलंदाज आहे आणि आल्या आल्या त्यांनी आपल्या या ठिकाणी हात खोलण्याची संधी इथे सोडलेली नाही आहे. इथून पाहतोय नयन. यावेळेस जर पाहिलं तर डावकरी आताचा गोलंदाज आणि डावकऱ्याचा फलंदाज जेव्हा असतो तेव्हा मात्र कुठेतरी एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न
चेंडू जर पाहिला तर रिव्हर्स स्वीप केला होता, परंतु या वेळेनं आपण पाहतोय चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडूला ट्रॅव्हल झालं, बॅट उलटी लागली मी म्हणेन, आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर इथे सिंगल रन्स येतोय आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते 52 रन्स, 52 धावा, 6 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 20 रनची आवश्यकता गावदेवी यंगस्टर अडणे टीमला. या आपण कौस्तुभ पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. रुपेजी पाटील हे संपूर्ण साखरेचे अनमोल रत्न पाहायला मिळत आहेत. आज अमूल्य वेळ देत आहेत. अजून येत्या 3 दिवसांमध्ये ते अमूल्य वेळ देतील. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. 6 बॉल आणि संतोषजी पाटील 20 रनची आवश्यकता पाहायला मिळते. तर विपुल येतोय गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू जे निर्णायक असणार आहेत. आपल्या संघाने जिम्मेदारी दिली विपुलच्या खांद्यावर आणि ही जिम्मेदारी कशी पार पाडेल हे देखील पाहिलं जाईल. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ज्या पद्धतीने 2 फलंदाज, एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज आहे तो म्हणजे संकेत आणि दुसऱ्या बाजूला निकेत, हे 2 फलंदाज आहेत, यांच्यावर देखील जिम्मेदारी आहे. तून पाहायला मिळेल 6 चेंडू आणि 20 धावा हे मॅचचं समीकरण आपण पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच टाकला जाईल. थोडंसं आपण पाहतोय पोझिशन घेतायत गोलंदाज, थोडंसं टेन्शन असेल कारण की ज्या पद्धतीने 20 धावा या मैदानावर बनवू शकतायत फलंदाज. इथून जर पाहिलं तर चांगली लेंथ लाईन टाकावी लागेल. पाहतोय आपण यानंतर सेकंड राऊंड सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे जिथे 2 संघ आमने सामने असतील. एडवन विपक्ष जर पाहिलं तर बिरवाडी, असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इथून जर पाहिलं तर मॅचची हलकीशी एज लागते आणि कुठली चुकी न करता सरळ हरीश आपण पाहतोय गडी बाद करतोय. हरीश किनी एक आपण पाहतोय अनुभवी आणि या संघाला ज्या पद्धतीने त्यांनी मैदानात उतरवलंय आणि त्यांच्या ऑर्गनाइज आपण पाहतोय जेव्हा हेवी ट्रॉफी ज्यामध्ये असते आणि जबरदस्त आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहिलं तर आता थोडासा बॅकफुटला जाताना आडणे संघ आपल्याला पाहायला मिळेल कारण की परंतु वेळ गेलेली नाही आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आदित्य एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जाईल का या मैदानावर? नक्कीच आदित्य यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो परंतु प्रॉपरली टायमिंग सहित खेळावं लागेल. परंतु एका साईडला विपुल सारख्या गोलंदाजाला विसरून चालणार नाहीये. एक जबरदस्त तीक्ष्ण चाणाक्ष पद्धतीने चेंडू हाताळला गेला होता. संकेतची विकेट मिळवली. विपुल शॉर्ट रनअप आहे परंतु खांद्याच्या जोरावर चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. अतिशय देखणा बॉल पाहायला मिळाला. अनबिलिव्हेबल. विपुल ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर परिपूर्ण जकडवून ठेवलं गेलंय त्या आडणे टीमच्या बॅटरला. ही खासियत आहे या गोलंदाजांची. पहा आज हार्दिकची अनुपस्थिती, निहिल किनीची अनुपस्थिती, त्या साहिल चपकेची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या अनुपस्थिती असल्यानंतर सुद्धा चांगला संघ यावेळेला होऊ शकतो. ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर यावेळेला जरूर चांगला आहे परंतु एकच रन नयन पाटील पुढे सरसावतील. संघाची धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 53 या धावसंख्येवर. आता बॉल आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 19 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. 5 ज्या पद्धतीने विपुलने गोलंदाजी केले खोलवरचे टप्पे आणि त्यानंतर पाहिलं तर आखूड टप्प्याचा चेंडू, नक्कीच हे चेंडू वापरले गेले आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू होता, याला भिडकावून दिलाय. चेंडू निघून जातोय अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी येतोय षटकार. 6 धावा. थँक्यू. इथून जर पाहिलं तर जिम्मेदारी घेतले मिस्टर निकेतने कारण की आता मात्र जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. जरी गोलंदाजांनी काही चुकी केली तर मात्र अन्य संघ या स्पर्धेमध्ये येऊ शकतोय हेच मी म्हणेन. पण यावेळेस आपण पाहतोय पोझिशन अशी आहे की 2 चेंडू आणि 13 धावा. नक्कीच प्रेशर असेल थोडंसं फलंदाजावर पण तो हे प्रेशर मुक्त फलंदाजी करावी लागणार आहे. इथून जर पाहिलं तर नक्कीच संधी आपल्याकडे. संधीचं सोनं इथून करता येईल का? गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विपुल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस हा चेंडू असेल.
यावेळेस जर पाहिलं तर अगदी खोलात चेंडू टाकला होता, अंगावर चेंडू टाकला होता, त्यामुळे खेळताना कुठेतरी थोडेसे अडथळले गेले. इथून जर पाहिलं तर धावसंख्या ही कुठलीही मिळणार नाही या चेंडूवर. आणि आता मात्र जर पाहिलं तर एक चेंडू आणि 13 धावा, एक चेंडू 13 धावा या सामन्याचं समीकरण आतापर्यंत राहिलंय. चांगली गोलंदाजी नक्कीच केली विपुल याने. अब्द 100% एफर्ट वापरली या गोलंदाजीतून. शेवटचं षटक हाणामारीचं षटक असतं आणि त्या षटकामध्ये कुठेतरी नियंत्रण या ठिकाणी ठेवलं गेलं. इथून जर पाहिलं तर सुरेख झेल घेतला जातोय. ऋषांक आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपल्या संघामध्ये आपली जागा फिट करताना पाहायला मिळेल. काय झेल टिपला होता. सबस्टिट्यूट खेळाडू, नॉट इम्पॅक्ट प्लेअर. इम्पॅक्ट प्लेअर आपल्याकडे तो नियम नाहीये, मात्र सबस्टिट्यूट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर एक चांगला झेल पाहायला मिळाला ऋषांक पाटीलचा. हा झेल कदाचित रुपेजी पाटील यांच्या स्टेटसला राहील यातही मात्र शंका नाहीये. चला साफसूत्र खेळपट्टी करायची आहे आणि आखून घ्या जरा खेळपट्टी. सागर वरठा आमचे ग्राउंड स्टाफ, कॉंग्रॅच्युलेशन. पंकज 11 श्री जागमाता रावळे टीम अँड हार्ड लक गावदेवी यंगस्टार आडणे टीम. सतीश जाधवने चांगला खेळ केला होता. सुजित पाटीलने थोडीशी घाई केली, त्यामध्ये अजित पाटीलने चांगला स्ट्रोक खेळला होता, परंतु हवेच्या अगेन्स्ट खेळला गेला. जर हवेच्या बरोबरीने खेळले असते तर कदाचित षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली असती. आणि इथून हरीश्वर किनी हँडशेक करत असताना मैत्रीपूर्ण संबंध आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट आणि चांगलं हे आपण पाहू शकता दृश्य आमच्या या दोन्ही संघांचं. नयन पाटील ठरतायत या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच. 15 बॉलमध्ये 31 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स मिळवले. आणि या पण खुशी वैती या पण महिला क्रिकेटरचं